सोनम वांगचुक यांचं 26 दिवसानंतर उपोषण मागं, पण आंदोलन संपलं नाही. सीजेपीकडून भूमिका स्पष्ट. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारने काही अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांवरती सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी हा निर्णय घेतला. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर सरकारनं आंदोलनकर्त्यांसमोर 3 महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यामध्ये 20 जुलैच्या संसद मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल केला जाणार नाही. पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवरती संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरती सकारात्मक विचार होईल. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घेतलं असलं तरी सुद्धा आंदोलन अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही, असं कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत जंतर मंतरवरील त्यांचं शांततापूर्ण आंदोलन असंच सुरू राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. अभिजित दिपके यांनी एक्सवरती आता पोस्ट करत म्हटलंय की सोनम सरांनी 26 दिवसानंतर उपोषण संपवल्यानं आम्हाला मोठा दिलासा मिळालाय. मात्र धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतरवरती आमचा लढा सुरूच राहील. त्यामुळं सरकारच्या आश्वासनानंतर वांगचुक यांनी उपोषण मागं घेतलं असलं तरी सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरती आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.